मैत्री चषक 2025 माची 3 षटकांची आपल्याला पाहायला मिळेल आणि 3 षटकांमध्ये कोणता संघ या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने पूर्वार्ध आणि उत्तरार्ध या दोन्ही खेळांमध्ये कोणता संघ या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने विजय संपादित करेल याचं उत्तर आपल्याला उत्तरार्धामध्ये पाहायला मिळेल। पंचांचा हिरवा कंदील, पंचांचा ग्रीन सिग्नल ऑन, लेट्स प्ले गेम ऑन, विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। व्हेरी फर्स्ट बॉल, पहिला बॉल समोरच्या दिशेने, बॉल अवे मध्ये, फिल्डर डाऊन द बॉल अँड टेकन अ व्हेरी गुड कॅच। अगदी पहिल्या अटेम्प्टला कॅच ड्रॉप झाला, त्यानंतर लगेचच दुसऱ्या अटेम्प्टला इथे मैदानाच्या आतमध्ये कॅच कंप्लीट केली आणि पहिल्या बॉल वरती पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये योगेशच्या खेळीचा झाल्यानंतर बॅट्समन आउट। टीम हे तुटण्या संघाला लागलाय धक्का क्रमांक पहिला। तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तब्बल तिसरा क्रमांकावरती हर्षद स्ट्राइकिंग गेला, गोलंदाज निघाला विनोद, हर्षदच्या अगेन्स्ट नेक्स्ट बॉल। या वेळेला ओव्हर पिच होता, समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न, मिड ऑन मध्ये फिल्डर सर्कलच्या आतमध्ये आपल्याला सर्व खेळाडू पाहायला मिळतात। सर्कलच्या बाहेर 2, एक डीप मिड विकेट आणि एक वाईडिश लॉंग ऑफ मध्ये सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात। शॉट एक्स्ट्रा कव्हर, शॉट कव्हर पॉइंट, गली शॉट, थर्ड मॅन शॉट, फाईन लेग शॉट, स्क्वेअर लेग आणि मिड ऑन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो 38 सर्कलच्या आतमध्ये। नेक्स्ट बॉल, या वेळेला बॉल गुडलेत होता मैदानाच्या आतमध्ये, पंचांकडे लाऊड अपील केली तर होती टीम गावदेवी क्रिकेट क्लब भाल या संघाने, पण पंच आपल्या निर्णयात तटस्थतात। अंपायर सिग्नल यस इट इज डॉट बॉल। निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना ओव्हर नंबर 1 चा खेळ सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी येणाऱ्या काही दिवसामध्ये अंबरनाथचा वर्ल्ड कप अर्थातच भगवानजी लोटे पुरस्कृत लोटे चषक 2026 पर्व देखील आपल्याला पाहायला मिळेल। या वेळेला मागची हलकीशी एज आणि ते एज अँड टेकन, धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये तब्बल दुसरा, अगदी हर्षदच्या खेळीचा झाल्यानंतर बॅटची एज घेतली, विकेट किपर कडून चुकी झाली आणि आता ती चुकी मैदानाच्या आतमध्ये दुरुस्त केली आहे। शॉट थर्ड मॅचच्या खेळाडूंना टिपला जाईल आणि संपलाय बॅट्समन हर्षदचा खेळ। 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद। दोन विकेट गमावलात टीम एदुटताना, आता ऑन साइडला खेचला, तिसरी विकेट मैदानाच्या आतमध्ये संपादित केली आहे। गोलंदाज विनोदनं 0 अंकावरती धक्का लागला तिसरा। सातत्यानं गोल्डन डकचे शिकार मैदानाच्या आतमध्ये ठरत असताना प्रथमतः बाद झाला योगेश, त्यानंतर बाद झाला हर्षद आणि आता बाद झाला बॅट्समन आवेश। न्यू बॅट्समन, न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 6 अविनाश मैदानाच्या आतमध्ये, अविनाश काळन ज्याच्या नावाने संघ ओळखला जातो। वन ऑफ पर्टिक्युलर बॉलिंग बाय अविनाश काळन। काय गोलंदाजी केली मागच्या मॅच मध्ये, तब्बल 6 बॉल मध्ये 5 धावा डिफेंड केल्या मैदानाच्या आतमध्ये अविनाश काळन आणि आता तोच अविनाश काळन मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल बॉल नंबर 6 वरती। फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस। विकेट अटॅकच्या उंबरठ्यावरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला वाईड यॉर्कर। हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय, काय जबरदस्त गोलंदाजी या स्पर्धेतील पहिलं मैदान षटक आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे गोलंदाज गावदेवी भाल या संघाचा विनोदच्या नावावरती राहिला। या स्पर्धेमध्ये त्यांना देखील आपल्या नावावरती विक्रम रचलाय। काय जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये विनोदच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि तब्बल विकेट मेडन षटक आपल्याला पाहायला मिळालं। तब्बल 3 विकेट
या षटकामध्ये त्यांना संपादित केल्या आणि एकही धाव त्यांना आतापर्यंत खर्च केलेला नाहीये. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये. अगदी रिप्ले ऍक्शन मध्ये आपण पाहताय आमच्या मेगा स्क्रीन वरती हे षटक आपल्याला पाहायला मिळतं. पहिली विकेट, त्यानंतर दुसरी विकेट बॅकवर्ड थर्ड मानला आणि तिसरी विकेट डीप मिड विकेट रिजन मध्ये. जबरदस्त कॅच डीप मिड विकेट रिजन मध्ये कंप्लीट केला गेला आणि या स्पर्धेतील पहिलं मेडल षटक गोलंदाज विनोदने आपल्या नावावरती झळकवलाय. मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 मध्ये प्रथमेशला आपण पाहतोय. स्ट्रायकिंग केला बॅट्समन प्रशांतच्या अगेन्स्ट प्रथमेश. या वेळेला बॅकवर्ड रिजन मध्ये बॉल चाला उकळायचा प्रयत्न. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबणार नाहीये. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स. बॉल चालला फाईन लेग, सीमा पार. फाईन लेगला येणारा हा पहिला दमदार, दर्जेदार, शानदार आणि रुबाबदार चौकार. अकाउंट मैदानाच्या आतमध्ये ओपन केलंय बॅट्समन प्रशांत. नेक्स्ट बॉल समोरच्या दिशेनं. या वेळेला एक तर कंप्लीट जरूर होईल, दुसरीचा कॉल दिला जातोय. 2 मैदानाच्या आतमध्ये झाल्यात कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. चांगला आय कॉन्टॅक्ट या 2 बॅट्समनच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅट्समन अविनाश आणि प्रशांतला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. विनोद मडवीची काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ओव्हर नंबर 1 मध्ये. आज खऱ्या अर्थानं मान्यवरांची मांदियाळी या मैत्री चषक 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. बरेचसे मान्यवर या स्पर्धेला भेट देतात असताना तदनंतर नुकतेच आपल्यासोबत देखील जोडले गेलेत. भगवानजी लोटे साहेब अगदी एक दमदार समाजसेवक म्हणून त्यांच्याकडे नक्कीच सातत्याने अंबरनाथ नगरीमध्ये पाहिलं जातं. एक तर कंप्लीट, दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती. मैदानाच्या आतमध्ये विकेट सॅक्रिफाईस इथे करावी लागतीये. अविनाश काळनला फलंदाज होतोय बाद. धावबादच्या स्वरूपात धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये. तब्बल हा 4था. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक केलं जात आहे प्रथमेशच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल प्रशांत साठी. हा बॉल ऑन साइडला आडवा बटन केलाय. हा कडवा प्रहार. बॉल चालला एक टप्पा घेत सीमा पार. रन्स मिळतील 4. हा आलाय अजून एक वजनदार चौकार. प्रशांतचा वार. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक जण गार. त्याच्या बाटला तलवारीची धार आणि बॉल गोळीच्या वेगानं फरार सीमा पार. बघा थर्डमॅन रिजन मध्ये जी 2 व्हीलर बाईक आहे आणि त्या बाईकची जी लाईट ऑन आहे त्या गाडी मालकाला विनंती असेल आपण लाईट ऑफ करा. थँक्यू सो मच. अगदी जर विचार करायला गेला तर आजचा दिवस क्रमांक 4 आणि 4 दिवसामध्ये प्रत्येक प्रेक्षकांना आम्हाला कोऑपरेटिव्ह चांगल्या प्रकारे केलंय. त्याबद्दल प्रत्येक प्रेक्षकाचं देखील मी मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक हार्दिक आभार देखील व्यक्त करू. प्रत्येक प्रेक्षक क्रिकेटला धर्म मानणारे प्रेक्षक वर्ग. नेक्स्ट बॉल स्ट्रेट टू गो. ऑन साइडला अजून एक जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. फिल्डर डाऊन द बॉल. एक जबरदस्त झेल मैदानाच्या आतमध्ये डीप मिड विकेट रिजन मध्ये. ज्या बॅटर साठी ट्रॅप रचलं गेलं होतं त्या बॅटरला आता ट्रॅप मध्ये अडकवण्यात आलंय. विकेटचं पतन प्रशांतच्या खेळीचा झाल्यानंतर बिग विकेट, बिग लॉस. मोठा मासा गळाला. फलंदाज बाद.
दयालूला आपण पाहतोय नो स्ट्राईक एला ज्यानं पहिली मॅच खेळत असताना तब्बल षटकार हॅट्रिक त्यानं आपल्या नावावरती झळकावली होती आणि बरेचसे पारितोषिक त्याला त्या षटकार हॅट्रिक वरती मिळाले होते. तोच दयाळू आता मैदानाच्या आतमध्ये अगदी माश्यासारखा तळफळतोय स्ट्राईक घेण्यासाठी, कारण त्याला माहिती आहे संघ आपला अडचणीत आहे आणि त्या अडचणीतून त्याला बाहेर काढायचा संघाला. शेवटचा बॉल फ्लिक करायचा प्रयत्न, फ्लिक ऑफ द रिस्ट, बॉल जमिनीला गुदगुल्या करत, जमिनीला घासत पुसत चाटत बॉल चाला सीमा पार, रन्स मिळतील 4. अजून एक जबरदस्त चौकार. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. षटक क्रमांक 2 च्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. 5 गड्यांच्या नुकसानात पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी क्रिकेट क्लब हेदुटण्या संघ जाऊन पोहोचला 15 अंकावरती. 15 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट, 2 ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम गावदेवी हेदुटणे. शेवटचं षटक, अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये विश्व आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. विश्वासवरती आता विश्वास दाखवलाय टीम बाल संघाला. पहिला बॉल खोदून काढलाय, व्ही मध्ये फटका, मिडॉनच्या डोक्यावरून लॉंग ऑफ मध्ये फटका आपल्याला पाहायला मिळाला. फिल्डर जोपर्यंत पोहोचले, बॉलला कॅरी केलं, बॉलची थ्रोपिकी केली, तोपर्यंत बघता बघता 2 धावा इथे केल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. आमची संपूर्ण लोटे चषक या स्पर्धेची ऑर्गनाइज कमिटी आपल्यासोबत जोडले गेलेत. या स्पर्धेचे दमदार शिल्पकार अनुजी मोरे यांचे ते अत्यंत जवळचे मित्र परिवार आपल्याला पाहायला मिळतो आमच्या अतिथी कक्षामध्ये. ऑन साइडला लॉफ्ट केलाय आणि या लॉफ्टेड हिट हवेच्या लाटांवरती स्वार होत बॉल निघून चाललाय थेट सीमा पार. रन्स मिळतील 6. दयालू कालनच्या बॅट मधून पहिला क्रॅकिंग अँड ट्रेड मार्किंग सिक्सर. कालनच्या बॅट मधून षटकार, ज्या दयालू कालन अगदी पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक झलकावलं होतं तोच दयालू. हो, टप्पा पडला, टेकअप झाला, बॅटची हलकीशी एज अँड टेकन. 1 मोर विकेट डाऊन. 23 अंकावरती धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये. तब्बल 6वा बॅट्समन आउट. साहेबांचे बंधू अर्थातच निलेशजी लोटे साहेब आणि त्याच बरोबरीनं विनोदजी लोटे साहेब या दोन्ही मान्यवरांचा इथे शुभागमन झाला. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आम्ही करतोय. अगदी अंबरनाथचा वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेकडे आवर्जून पाहिलं जातं ती स्पर्धा आपण सातत्यानं दरवर्षी पाहत असतो. अर्थातच लोटे चषक आणि या स्पर्धेचे दमदार शिल्पकार, या स्पर्धेचे लाडके प्रणेते, या स्पर्धेचे दमदार आयोजक अर्थातच भगवानजी लोटे साहेब, निलेशजी लोटे साहेब आणि विनोदजी लोटे साहेब. आडवा बॅटनं पुन्हा एकदा केलाय कडवा प्रहार आणि ते मैदानाच्या आतमध्ये नो बॉल, त्याच्यावरती चौकार. सोने पे सुहागा, रन्स मिळतील 5. यस, बॉलिंग रिव्ह्यू आता खऱ्या अर्थानं घेतला गेला. थर्ड अंपायरला मैदानाच्या आतमध्ये चॅलेंज आता करण्यात आलंय. या आपण पाहूयात पुन्हा एकदा विथ द हेल्प ऑफ टेलिकास्ट.
आमच्या टेक्निकल रूम मध्ये पाहिलं जाईल. जोडूयात आपण पुन्हा एकदा टेक्निक या लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून. हाईट फॅक्टर कितपत मॅटर करतो या बॉल वरती. हाईट फॅक्टर मॅटर करतो या बॉल वरती. यस इट इज नो बॉल. नो +4 अर्थात सोने पे सुहागा. आम आदमी का साथ और पंजा का हात. आणि इथे मिळाला पंजा. बॅटिंग करत असताना टीम गावदेवी क्रिकेट क्लब हे दुटणे या संघाला 5 धावा टीमच्या खात्यामध्ये इथे ऍड केल्या जातात आणि 5 धाव्याच्या सागरात संघ जाऊन पोहोचलाय तो तब्बल 28 धावा. नेक्स्ट बॉल फ्रीटचा बॉल बॉल अवे मध्ये. गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली. कॅच देखील ड्रॉप झाला. एक कंप्लीट. दुसरीचा कॉल केला जातोय आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज झाला बाद. एकोणतीस या अंकावरती धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये. तब्बल 7वा 2.4 बॉलचा खेळ ते कंप्लीट झालाय आणि शेवटच्या अंतिम 2 बॉल सत्र क्रमांक 1 मधील 29 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 7 फ्रॉम टीम हे दुटणे. ऑन साइडला आपण पुल करायचा प्रयत्न आणि आता पुल सक्सेसफुल ठरलाय. बॉल चाला सीमा पर. एक टप्पा घेत रन्स मिळतील 4. अजून एक शानदार आणि वजनदार चौकार. आम्ही तमाम मान्यवरांचं आणि तमाम प्रेक्षकांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतोय आणि विशेष आम्ही फ्रेंडशिप मोपाड्या यांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करू. 33 ऑन बोर्ड 33 धावा. पूर्वार्धाचा खेळ आपण पाहता आणि पूर्वार्धाचा एक शेवटचा अंतिम बॉल. फुल ऑनलाईनचा बॉल ऑन साइडला टर्न केला अलॉंग द कार्पेट. एक कंप्लीट. दुसरीचा कॉल केला जातोय. दुसरी कंप्लीट होईल का? यस 2 झाल्यात कंप्लीट आणि 2 धावेच्या साथीनं पूर्वार्धाचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी क्रिकेट क्लब हे दुटणे संघ जाऊन पोहोचलाय 35 या अंकावरती आणि 36 धावांचं माफक लक्ष उभं केलं ते म्हणजे टीम गावदेवी क्रिकेट क्लब भाल या संघाच्या अगेन्स्ट. मान्यवरांचा शुभ सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षामध्ये करतोय. मी विनंती करेल या स्पर्धेचा लाडके प्रणेते आमचे साथी सहकारी अनुजजी मोरे यांच्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचा खऱ्या अर्थानं शुभ सन्मान करूयात. या आपण ज्यांना खऱ्या अर्थानं अंबरनाथचा वर्ल्ड कप आणि त्या वर्ल्ड कपचे लाडके प्रणेते लोटे चषकाचे दमदार आयोजक आणि लोटी चषकाचे खऱ्या अर्थानं दमदार शिल्पकार आदरणीय सन्माननीय भगवानजी लोटे साहेबांचा करूयात शुभ सन्मान. आमच्या अतिथी कक्षामध्ये खऱ्या अर्थानं अंबरनाथचे लाडके समाजसेवक म्हणून त्यांच्याकडे नक्कीच सातत्यानं पाहिलं जातं आणि युवकांच्या गळ्यातलं ताईद म्हणून भगवानजी लोटे साहेबांकडे पाहिलं जातं. अगदी
प्रत्येकाच्या हाकेला धावणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि सुवर्ण हृदयाचं आहे, सुवर्ण व्यक्तिमत्व, गोल्डन हार्ट पीपल. प्रत्येकाच्या हृदयामध्ये या व्यक्तिमत्वानं खऱ्या अर्थानं सुवर्ण अक्षरामध्ये आपलं नाव कोरलंय आणि प्रत्येकाच्या मुखामध्ये घेतलं जाणारं आदरानं नाव, ते नाव म्हणजे आदरणीय सन्माननीय भगवानजी लोटे साहेबांचा केला जातो शुभ सन्मान. महाराष्ट्राचं अंगवस्त्र, मायेची उद्गाराची, आपुलकीची, प्रेमाची आणि जबाबदारीची शाल खऱ्या अर्थानं भगवानजी लोटे साहेबांच्या खांद्यावरती सोपवली जाते. प्रेमाचं प्रतीक तेजस्वी फुलांचं पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची आठवण छत्रपती शिवरायांची प्रतिमा असलेलं ब्युटिफुल मोमेंट देऊन भगवानजी लोटे साहेबांचा केला जातो शुभ सन्मान. या मैत्री चषक 2025च्या वतीनं या कॅमेरामॅन फोकस करू. तदनंतर विनोदजी लोटे साहेब या पण आणि निलेशजी लोटे साहेब आपण देखील या. हे दोन्ही बंधू अगदी लोटे चषकाचे दमदार आयोजक म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. निलेशजी लोटे साहेब या पण, विनोदजी लोटे साहेब आपण देखील या. विनोद दादा आणि निलेश दादा या दोन्ही मान्यवरांचा खऱ्या अर्थानं आम्ही शुभ सन्मान करतोय. महाराष्ट्राचं अंगवस्त्र, मायेची उपदाराची, प्रेमाची, आपुलकीची शाल, तदनंतर प्रेमाचं प्रतीक तेजस्वी फुलांचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण ब्युटिफुल मोमेंट देऊन खऱ्या अर्थानं दादांचा शुभ सन्मान केला जातोय आमच्या अतिथी कक्षामध्ये. विनोद दादा आपण देखील या. निलेश दादा आणि विनोद दादांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. या लोटे चषक 2026 देखील ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल आणि या स्पर्धेचे लाडके प्रणेते म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्या दमदार आयोजकांचं हे दमदार सन्मान, शाही सन्मान, शाही सत्कार इथे खऱ्या अर्थानं केला जातोय. थँक्यू सो मच. पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचा आम्ही करतोय सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. रोहितजी सिंग आणि त्याचबरोबर ना गोरखदादा घोणे या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल या आपण आपला देखील शुभ सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षामध्ये करूयात. पहिला बॉल, जबरदस्त टायमिंग आणि जबरदस्त फटका मैदानाच्या आतमध्ये, तंत्रशुद्ध फटका, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉल वरती हात ठोकलाय, पहिला दणदणीत आणि खणखणीत चौकार. स्विच करायचा प्रयत्न, फटका जबरदस्त आहे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक दमदार फटका मैदानाच्या आतमध्ये, चेंडू सीमा पार, रन्स मिळतील 4. हा आलाय शानदार चौकार. श्रवणजी धुमाळे सर, इथून आपण पाहता दमदार सुरुवात करत असताना फलंदाज विनायक त्याच्या बॅटमधून लगातार आपण पाहता 2 बॉल मध्ये 2 चौकार आलेले आहेत. 36 धावसंख्येचा टार्गेट चेस करायचा आहे आणि तदनंतर झालेली ही दमदार सुरुवात, इथून 2 चौकारांचा प्रत्युत्तर लगेचच विकेटने दिलं जात आहे. गोलंदाजी मार्क वरती विकी होते, पलटवार करतात विकेटनं फलंदाज बाद. विनायक बॅक टू द पॅव्हिलियन. तर अगदी माननीय श्री भगवानजी लोटे साहेबांचं हे गुणगान गाणारं गीत खरं तर अंबरनाथचा वर्ल्ड कप म्हणून चर्चेत असणारी ती स्पर्धा अर्थातच लोटे चषक आणि त्या चषकाचे खरं तर संपूर्ण आयोजन कमिटी या ठिकाणी व्यासपीठावरती खरं तर या सामन्यांचा आनंद लुटते. सर्वांचं मनापासून खरं तर स्वागत आहे.
बदलापूर कॉमेंटेटर्स आयोजित मैत्री चषक आणि या चषकामध्ये आलेल्या सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. विकेट आले मैदानाच्या आतमध्ये आणि नवीन बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती निखिल डावकर हाताचा फलंदाज. 36 टार्गेट आहे. पहिल्या 3 बॉलवरती 8 बनल्या गेल्या. इथे बॅटची एज होती. यशांचा मागे झाल्या चुका. डायरेक्ट हिट देखील देण्यात आलं परंतु तदनंतर इथे निशाणा चुकीचा आलाय. बॅकअप सुंदर आहे. पहिल्याच बॉलवरती इथून खरं तर बॅटची एज होती. पहिल्याच बॉलवरती इथून सध्या तरी निखिलला संधी मिळतीये पुन्हा एकदा सेकंड इनिंगसाठी आणि इथून आपण पाहिलं या बॉलवरती मिळेल फक्त एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 9 या धावफलकावरती. 36 धावसंख्येचा टार्गेट इथून चेस करायचा आहे. प्रति ओव्हरमध्ये 12च्या सरासरीने धावा कुठून काढायच्या आहेत आणि सध्या तरी तशाच प्रकारे अर्थातच 12च्या रिक्वायर्ड रन रेटनं सध्या वाटचाल करत असताना टीम गावदेवी भाल संघ एका बाजूला पाहिलं तर गावदेवी भाल त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी नारायण संघ आहे. यस हेडूटणे संघ आहे माफी असावी. अगदी या ठिकाणी दोन्ही संघ मात्र एकाच कॅलिबरचे आहेत. हेडूटणे संघ इथून मागची मॅच काय अप्रतिम सामना पाहायला मिळाला. खरं तर अविनाशने त्या ठिकाणी केलेली कमाली आणि त्यानंतर आता इथून तिसऱ्या फेरीमध्ये त्यांना आपण खेळत असताना पाहतोय. याही मॅच मध्ये तशाच प्रकारची काहीतरी गोलंदाजी हेडूटणे टीमला देखील करावी लागेल. सिंगलच्या मदतीने 10 धाबा. शेवटचा बॉल या षटकातील. विकीने चांगला कमबॅक केलाय. सुरुवातीला आपण पाहिले तर लगातार 2 बॉलमध्ये 2 चौकार आले होते परंतु तदनंतर विकेट आणि विकेट आल्यानंतरचा हा लाजवाब कमबॅक पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल. गुडलँड स्पॉटचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर यस वळण घेणारा चेंडू. यस पंचाने या ठिकाणी सॉफ्ट सिग्नल वाईटचा दिलाय परंतु तरी देखील इथून तिसऱ्या पंचाची मागणी इथून केली जाते. आता इथून टेक्निकल रूम मध्ये चेक केलं जात आहे. यस या ठिकाणी वाईट बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर बरोबरच बाहेरच्या दिशेने जाणारा हा चेंडू. पंचांचं इथे कौतुक केले जात आहे परंतु पंचांच्या हे मनामध्ये खरं तर संशय होतं, डाऊट होता. इथून तरी देखील तिसऱ्या पंचाची मागणी केली आणि इथे देखील सेम रिझल्ट व्हाईट बॉल. प्लेसमेंट या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सेन्सिबल क्रिकेट. डायरेक्ट हिट इथे पण पाहतायत. जर का डायरेक्ट हिट झालं असतं तर इथे चित्र वेगळं दिसलं असतं परंतु तदनंतर हे रिस्की सिंगल पूर्ण करत असताना सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 12 या धावफलकावरती. आता उर्वरित समीकरण पहिल्या ओव्हरमध्ये 12 तरी बनवले आहेत परंतु अजूनही येणाऱ्या 12 चेंडू मध्ये आता 24 बनवायचे आहेत. जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो मेंटेन ठेवलाय. त्या रिक्वायर्ड रनच्या दिशेने सातत्याने वाटचाल केली जाते. आता येथून येणारे समीकरण 12 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज आहे. डीजे षटक क्रमांक दुसरं गोलंदाज हर्षद यांना आपण पाहतोय. अगदी दूरवरचं अंतर घेत असताना मात्र रनअप पाहायला मिळतोय. जवळ 15 ते 20 पावलांचा हे रनअप. अर्थातच इथून वेगाचा बेतात बादशाह म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. हर्षद बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. 12 मध्ये 24 करायचे आहात. मॅच बॅलन्स स्थितीमध्ये आहे. मॅच दोन्ही बाजूने जाऊ शकते परंतु हा षटक भरपूर महत्वाचा. दोनही संघांसाठी पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेन ऑन साइडला खेचलाय आणि तिथे मात्र बॉल पाठवलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमा पलीकडे. षटकार.
अगदी यामाचा आनंद घेत असताना आमचे भगवानजी लुटे साहेब खरं तर त्यांच्या नावाचा आपण एक कटआउट पाहतोय अगदी यष्टांचा मागे. खरं तर थर्ड मॅन रिझल्ट मध्ये त्यांचा कटआउट आपण पाहतोय. खरं तर त्यांची देखील आम्हाला चांगली साथ या स्पर्धेसाठी मिळाली आहे. त्यांचा आम्ही पुन्हा एकदा मैत्री चषकाच्या वतीने आम्ही खरं तर आभार व्यक्त करीत आहोत. षटकार खेचलाय मैदानाच्या आतमध्ये लगेच सेकंड बॉल तिथे गॅप मध्ये पाठवलाय. डीप मध्ये आपण पाहता योगेश वेगाने धावत आले आणि त्यानंतर चांगल्या फिटिंगचा प्रदर्शन पाहायला मिळतं. यस या ठिकाणी गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूंना खरं तर या ठिकाणी रिव्ह्यूची मांग केलेली आहे. आता इथून पुन्हा एकदा चेक केलं जाईल. प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू आहे रनआउट आणि नो बॉल साठी. यस नॉट आउट आहे त्या ठिकाणी. खेळाडू पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले. मॅच ऑन. स्ट्राईक वरती बॅटर. यस स्ट्राईक वरती बॅट्समॅन तेजस आहेत. सलामीर बॅट्समॅन. सला अगदी इथून समीकरण पाहिले तर 10 चेंडू आहेत. 10 मध्ये 17 करायचे आहेत. 17चा खतरा बनेल का? ऑन साइडला फ्लिक केलाय. फटका फसलाय. 17चा खतरा परंतु इथे जजमेंट अप्रतिम. रनिंग कॅच कंप्लीट केली जाते. कठीण कॅच होती. सोप्या रीतीने जज. इथून फलंदाज होईल बा तेजस. सलामीवीर बॅट्समॅन मैदानाच्या बाहेर. या ठिकाणी हेदुटणे संघाला आम्ही विनंती करू आपण स्पीडअप घ्यायचे आहे. जास्त वेळ घेऊ नका. सूर्यास्त देखील आपण पाहतो या ठिकाणी होत असताना. विकेट आल्यानंतर आता सध्या तरी हर्षदला पाहू शकता आपण पूर्णपणे कॉन्फिडन्स आता निर्माण झालाय. आता इथून समीकरण पुन्हा एकदा चेंज झालंय. प्रत्येक बॉलवरती समीकरण तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. उर्वरित 8 बॉल आहेत. 8 मध्ये 17 करायचे आहेत. प्रत्येक बॉलवरती धावा जमा करायच्या आहेत. वेगवान चेंडू इथून आपण पाहतात गुडलंड स्पॉटवर पडल्यानंतर अतिरिक्त उचली मिळाली आणि त्यानंतर बॅट्समॅन बीट झाले. परंतु त्यानंतर यष्टीरक्षक देखील बीट आणि त्यानंतर या बॉलवरती बाईकच्या माध्यमातून ही एक धाव मिळेल. काय अप्रतिम या ठिकाणी कामगिरी पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता. असं वाटलं होतं की इथून गावदेवी भाल संघ इथून पाहिलं तर याच ओव्हरमध्ये मॅच ओपन करेल का, परंतु तसं काही घडलं नाहीये. त्यानंतरचा कमबॅक हा चांगला राहिलाय गोलंदाज हर्षद यांचा. आतापर्यंत 5 बॉलमध्ये अवघ्या 8च धावा त्यांना खर्च केल्यात. कमबॅक हा अप्रतिम राहिलाय. उर्वरित आता हा शेवटचा बॉल. हा चेंडू फार महत्वाचा राहील दोन्ही संघांसाठी. 7 बॉल 16 ची गरज. येस माफी असावी. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. दोन्ही टीमच्या माध्यमातून आम्ही क्षमा असावी. मैदानाच्या आतमध्ये आपण पुन्हा एकदा जाऊयात. शॉर्ट ऑफ लेन बॉल ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न. इथे आपण पाहिलं तर हा निर्धाव चेंडू टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसरी मिळाली आणि त्यानंतर एक्स्ट्रा पेस होता या चेंडूवरती. मगाशी मी म्हटलं खरं तर या ठिकाणी अप्रतिम गोलंदाजी करत असताना कमबॅक हा चांगला राहिलाय. गोलंदाजी करत असताना हर्षद यांचा आणि संपूर्ण हेदुटणे टीमचा चांगली साथ सध्या हर्षदला संपूर्ण टीम देत असताना. शेवटचा बॉल फुल लेन बॉल फ्लिक केलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत परंतु या ठिकाणी फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळते. खरं तर बॉल तिथे स्टॉप केला जातोय. आपल्या टीमसाठी महत्वपूर्ण धावा या ठिकाणी वाचवण्याचं काम त्या ठिकाणी डीप मध्ये केले जात आहे. यस या ठिकाणी
चेक करायचा आहे या ठिकाणी पंच कशासाठी आहे सर यस हाईट फक्त इथून चेक करायचे आहे यस या ठिकाणी फेअर बॉल आहे या ठिकाणी भाल संघाने देखील रिव्ह्यू गमावलेला आहे चला लगेच हेजुटणे संघ जास्त वेळ न घेता आपण लगेच फिल्डिंग सेटल करायचे आहे शेवटचे 6 बॉल शेवटचा अंतिम षटक आहे आणि धाबा इथून अजूनही 16 कराव्या लागतील अगदी शेवटच्या बॉलवरती पाहिलं तर कॅच अप्रतिम पाहायला मिळाली शेवटच्या बॉलवरती कॅच कंप्लीट पाहायला मिळाली यस मैदानाच्या आतमध्ये शेवटचं आणि हे अंतिम षटक गोलंदाज बॉलिंग मार्कवरती अविनाश ज्यानं मागच्या मॅचमध्ये काय अप्रतिम स्पेल हाताळलं होतं 6 बॉलमध्ये 5 धावा संख्येची गरज असताना तो सामना या गोलंदाजाने आपल्या बाजूने केला होता धावा डिफेंड करू त्या ठिकाणी केला आणि हायवे दिवे बी संघासमोर खरं तर त्या धावा त्यांना रोखल्या चांगली कामगिरी पाहायला मिळाली परंतु आता पुन्हा एकदा तसंच काहीतरी करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये 6 मध्ये 16 आता रोखायचे आहेत परंतु दुसऱ्या बाजूला गावदेवी भाल संघाला या धावा बनवायच्या आहेत सुरुवातीचे चेंडू फार महत्वाचे राहतील या मॅच मध्ये दोन्ही संघांसाठी येणारे 6 बॉल आहेत 6 मध्ये 16 करायचे आहेत कोणता संघ हा सामना जिंकणार कोणता संघ टॉप 5 मध्ये जाणार या मैत्री चषकात याचं उत्तर येणाऱ्या या 6 बॉल मध्ये आहे पहिलाच बॉल बॅटच्या स्लॉट मध्ये त्याला पाठवलाय सरळ लॉंग ऑन बाउंड्रीच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं अगदी समोर चेंडू होता तिथे खिचून मारलेला हा फटका ऍक्शन रिप्ले स्क्रीन वरती साइड अँगल ने देखील पाहायला मिळतं अप्रतिम टेलिकास्ट या ठिकाणी 10 क्रिक लाईव्ह यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय फटका खिचल्यानंतर फक्त या चेंडूकडे पाहतच राहिले आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर लँड होतोय आता इथून समीकरण पुन्हा एकदा बदलत असताना मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करत असताना गावदेवी बाल संघ इथं देखील फटका अप्रतिम सरळ उडवला तिथे टिपमध्ये खेळाडू आहेत यस हर्षद होते जजमेंट अप्रतिम षटकारानंतर केलेला कमबॅक विकेट केला इथे पलटवार फलंदाज इथे होतोय बाद अप्रतिम या ठिकाणी लढत पाहायला मिळते अप्रतिम सामने या ठिकाणी पाहायला मिळतात मागची ही मॅच अप्रतिम पाहायला मिळाली रफ अँड टफ सामने या मैदानावरती सातत्याने पाहायला मिळतात खर तर हे सर्व काही शक्य आहे बदलावर कॉमेंटेटर्स आयोजित मैत्री चषकामध्ये प्रत्येक मॅच हे रफ अँड टफ पाहायला मिळाले आहे आता उर्वरित 4 बॉल आहेत 4 बॉल मध्ये 10 धावा करायच्या आहेत येणारा प्रत्येक चेंडू मात्र दोन्ही संघांसाठी महत्वाचा राहील प्रत्येक बॉल वरती धावा येणं महत्वाचा प्रत्येक बॉल डॉट आला जर सामना हेदुटणे संघाच्या बाजूने आज हेदुटणे संघाचं मात्र लक हे ऑन आहे गुडल्या स्पॉटचा बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतो यस पंचाने देखील तेच सांगितलं लेग स्टिकला मिस करणारा चेंडू इथून लेग बाईच्या माध्यमातून या चेंडूवरती मिळेल एक सिंगल आता इथून समीकरण बदलत असताना येणारे 3 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची गरज आहे 27 बनल्या गेल्यात 36 करायच्या आहेत उर्वरित 3 बॉल मध्ये अजूनही 9 करायच्या आहेत इथून एखादा मोठा फटका गावदेवी भाल संघ पुन्हा एकदा या मॅच मध्ये शिरकाव करू शकतो या मॅचचा आनंद घेत असताना आमचे सर्वच मान्यवर भगवानजी लोटे आणि त्यांचे सर्व मित्र परिवार सर्वांचं मनपूर्वक स्वागत मॅच कडे लक्ष वेधूयात मॅच रफ अँड टफ ही मॅच परंतु इथे पुन्हा एकदा LB ची अपील केली जाते पंच पुन्हा एकदा सांगतायत इथे यष्टा सोडत असणारा हा चेंडू याही बॉल वरती पाहिलं तर एक लेग बाईटच्या माध्यमातून धाव मिळेल या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती
28 धाव फलकावरती. आता येणारे 2 बॉल आहे, 2 बॉल मध्ये 8 धावसंख्येची गरज आहे. आता हा चेंडू भरपूर महत्वाचा राहील. या बॉल वरती डबल किंवा चौकार षटकार येणं फार महत्वाचा. जर का चेंडू डॉट आला तर हेडुटणे संघ या ठिकाणी पूर्णपणे हा मॅच आपल्या बाजूने करू शकतो. जर का या बॉल वरती डबल किंवा चौकार आला किंवा षटकार आला तर मॅच शेवटच्या बॉल वरती जाऊन पोहोचेल. हा चेंडू फार महत्वाचा राहील दोन्ही संघांसाठी. एका साईडला गावदेवी भाल संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर हेडुटणे संघ आहे. आज हेडुटणे संघानं चांगली कामगिरी केली आहे, परंतु उर्वरित 2 चेंडूवरती आता महत्वाची कामगिरी दोन्ही टीमला करावी लागेल. आताचा हा चेंडू लेग स्टिक वरती होता, खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु तिथे मिस झाले. ज्या पंचांचा इशारा वाईट चालाय प्लस रन आउट. कार्नवेल ट्विस्ट अबाय का मजा. वाईट बॉल तर आलाय, परंतु आता मॅच अजूनही या ठिकाणी ऑन आहे. दोनही संघांना संधी समान आहे. मॅच ऑन. फलंदाज बाद. व्हाईट बॉल आल्यानंतर तिथे विकेट देखील सॅक्रिफाईस करत असताना आता इथून विकेट सॅक्रिफाईस काय केली याचं उत्तर द्यावं लागेल. तिथे स्ट्राईक वरती बॅट्समन वैभवला विकेट सॅक्रिफाईस केली, त्याचं उत्तर द्यावं लागेल. 2 बॉल आहेत, 2 बॉल मध्ये करायच्या आहेत 7 धावा. या बॉल वरती जरी एक धाव एकवटली तरी देखील मॅच शेवटच्या बॉल वरती ऑन असू शकते. ऑन साइडला खेचलाय, फटका फसलाय, उंची जास्त, अंतर कमी, तिथे खेळाडू पोहोचलाय शेवटच्या मुवमेंटला. अप्रतिम जजमेंट. इथून झालाय फलंदाज बाद आणि आता मॅच पूर्णपणे मित्रमानेर हेडुटणे टीमच्या बाजूने फलंदाज बाद. मायाच्या सपाट्या आता मॅच हातातून निघाली आहे, परंतु इथून का जर का एखादा वाईट बॉल, एखादा नो बॉल, खराब चेंडू जर फेकला तर गावदेवी भाल संघासाठी पुन्हा एकदा ही मॅच ऑन होऊ शकते. एका बॉल मध्ये 7 करायच्यात. आम्ही एका बॉल मध्ये 8 होताना पाहिल्यात, परंतु इथून 7 करायच्या आहेत. जर का गोलंदाजाने इथे चूक केली तर गावदेवी भाल संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव करू शकतोय. स्ट्राईक वरती बॅट्समन सध्या तरी आक्रमकता दाखवतायत. इथे हा चेंडू समोर होता, टप्पा पडल्यानंतर सरळ शिरोडाचा भेद आणि या ठिकाणी हा डॉट बॉल. वाईल्ड कार्ड मिळालेली ही एंट्री आणि त्यानंतर या एंट्रीचा केलाय खरं तर या एंट्रीचा पुरेपूर फायदा उचलला गेलाय तो म्हणजे हेडुटणे संघाच्या माध्यमातून. अभिनंदन टीम, बट हार्ड लक टीम. गावदेवी बाल संघ तुमचा खेळ देखील अप्रतिम राहिलाय. अगदी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच त्या दरम्यान भगवानजी लोटे साहेबांना विनंती असेल आपण थांबायचं आहे. आपल्या शुभाशयात या ठिकाणी आपण जो खेळाडू सामनावीर होईल त्या खेळाडूला आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच. खरं तर